नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत. सुरुवातीची बातमी आहे, शिवसेना भाजपची कालच युती झाली आणि युतीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. मुंबईच्या विविध भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आणि शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शिवसेना भवन समोरच काही पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत. आम्ही सत्तेला लाथ मारू या वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा वाक्याचे हे सगळे पोस्टर्स आहेत. सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेणार आहोत. सागर, पुन्हा एकदा निवडणुका तर जवळ आल्यास, पुन्हा एकदा विरोधकांना डिवचण्याचा एक प्रयत्न म्हणावा लागेल. रेणुका, काल शिवसेना भाजपाची युती अखेर जाहीर झाली आहे आणि याच्यानंतर आता स्पष्ट झालेलं आहे शिवसेना भाजप हे एका बाजूला तर त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने थेट शिवसेनेचे जे जुने वाक्य होतं की युतीला लाथ मारू अशा स्वरूपाचे पोस्टर्स थेट लावत शिवसेनेला डिवचलेलं आहे. कुठे ना कुठेतरी शिवसेनेने भाजपावर युतीत असताना, सत्तेत असताना ज्या काही टीका केल्या होत्या त्या पुढच्या राजकीय प्रचारामध्ये वारंवार समोर येताना दिसतील असं दिसू द्यायचंय. निश्चितच धन्यवाद सागर. या माहितीबद्दल आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसने ही पोस्टर्स लावलेली आहेत. आपण पुन्हा एकदा पोस्टर बघतोय. शिवसेना भवन समोर देखील हे पोस्टर लावण्यात आले. मुंबईत विविध ठिकाणी अशा रीतीने पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. पुलवामा हल्ला झाला होता 14 तारखेला आणि या हल्ल्यानंतर पाक विरोधात देशात संतापाची लाट उसळली आणि यानंतर पाकिस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या लोअर परेलमधल्या फिनिक्स मॉल आणि कुर्ल्याच्या डॉयर गार्मेंट शॉपमध्ये जाऊन पाकमधून आलेले कपडे न विकण्याची विनंती केली आहे आणि यानंतर पाकिस्तानमधून आलेल्या जीन्स देखील जमिनीवर फेकून देण्यात आलेले आहेत. अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत आहेत. अक्षय, अधिक माहिती या संदर्भात. रेणुका, राज ठाकरे आणि मनसेनी जी भूमिका घेतली ती पाकिस्तानी वस्तूंचा, पाकिस्तानी कलाकारांचा आणि पाकिस्तानी गाण्यांचा निषेध या सगळ्याबाबत काल मनसेचे अनेक पदाधिकारी एक फिनिक्स येथील कुर्ला मॉलमध्ये, त्यासोबतच डॉयर गार्मेंट्स नावाचं शॉप आहे त्यामध्ये गेले आणि त्यांनी एक समज दिला की पाकिस्तानवरून येणारा कुठलाही कपडा यापुढे विकू नका असं समज काही त्या ठिकाणच्या कपड्यांची फेकफाक केली. आणि एकंदरीत जर बघितलं तर यानंतर कुठल्याही दुकानदाराने अशा पद्धतीचे पाकिस्तानी उत्पादनं विकले तर त्याला मनसे स्टाईलनी उत्तर देण्यात येईल असं देखील मनसेकडनं सांगण्यात. निश्चितच आपण आता ही दृश्य सध्या बघतोय. जसं अक्षय सांगतायत त्याप्रमाणे मनसेनं विक्री करणाऱ्यांना चांगलाच दणका दिलेला आहे. पाकिस्तान विरोधात सध्या देशात संतापाची लाट उसळलेली आहे आणि पाकिस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन मनसेकडून केलं जात आहे. पूरे स्टोर में आपके साथ ये आपके मैनेजर है. ब्रँडिंग ठेवता कसे का तुम्ही काय देशद्रोही आहे का? अरे मॅनेजर कुठे आहे भाई? देणारच नाही ना. आता त्यांना आग लावायची आणि त्याच्या समोर जेवढा स्टोअर मध्ये पण सामान आहे ना सगळं डिस्ट्रॉय झाला पाहिजे. सगळे स्टोअर मध्ये पण जागा पाहिजे आम्हाला बघायला. दोन ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतोय. मुंबईतल्या लोअर परेलमधल्या फिनिक्स मॉल आणि कुर्ल्याच्या डॉयर गार्मेंट शॉपमध्ये जाऊन पाकिस्तानमधून आलेले कपडे न विकण्याची विनंती करण्यात आली आहे. आणि आता महत्त्वाची बातमी. न्यूज 18 लोकमतनं जाहीर केलेला शिवसेना आणि भाजपमधल्या युतीचा जो फॉर्म्युल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याच्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं. लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जाणार आहे आणि विधानसभेसाठी मित्रपक्षांना सोडलेल्या जागांव्यतिरिक्त दोन्ही पक्ष समसमान जागा लढवणार आहेत. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं युतीची निश्चिती आणि फॉर्म्युलाबाबतची पहिली बातमी दाखवली होती. दरम्यान युतीसाठी नाणार प्रकल्प हलवण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. त्याचबरोबर राम मंदिर, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंच्या शंकांचं निरसन केल्याचं मुख्यमंत्र्यांनी कालच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलं. भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकेल असा विश्वास अमित शहांनी काल व्यक्त केला. युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय काय म्हटलंय ते देखील ऐकूयात. देशामध्ये काही लोक एकत्रित येऊन एक संक्रमणाची अवस्था तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि विशेषतः राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळी राष्ट्रीय विचारांचे पक्ष
हे एकत्रित आले पाहिजे, ही जनभावना देखील होती आणि त्याच जनभावनेचा आदर देखील या दोन पक्षांनी टाकलाय आणि आम्ही पुन्हा या ठिकाणी लोकसभा, विधानसभा सर्व निवडणुकांकरता एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे. युतीच्या बाबतीत म्हणाल तर साधारणतः गेले 30 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं नातं आपल्या सगळ्यांसमोर आहे, जगजाहीर आहे. 25 वर्ष आमची युती घट्ट होती. 5 वर्ष सगळ्यांना एक संभ्रम होता, युती आहे की युती नाही. अर्थात देवेंद्रजी, आपण जे सांगितलं की मी मार्गदर्शक म्हणून तुमच्याशी लढत होतो असं नाही, पण मार्गदर्शक बनून तुम्हाला मी काही गोष्टी सांगत होतो. आपणही माझे सल्ले घेत होतात, पण आता यासाठी सल्ले घ्यायला आपल्याला गुप्त बैठका करण्याची गरज नाहीये. आज जसं आपण उघड भेटलेलो आहोत, आता उघड भेटीत आणि उजाड माथ्याने संपूर्ण राज्यात नाही तर देशामध्ये आपण फिरू. जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झालाय की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे, आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे. लोकसभेचा सुद्धा जागा वाटप झालेला आहे. 23 सीट कोणती ते आपण आज उद्या कधी आपण जाहीर करणार आहोत तेही ठरलेलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यानंतर लोकसभेनंतर 3 ते 4 महिन्यात येणार विधानसभा. विधानसभेमध्ये सुद्धा आपण जे सांगितलं की ठीक आहे मित्रपक्ष आहेत सोबत, पण त्याच्यानंतरचा जो जागा वाटप आणि खास करून जबाबदारीचा वाटप हा समसमान असेल. आणि पूर्वी जो काही आपला एक फॉर्म्युला होता त्याच्यामुळे काय होतं ते आपल्याला माहिती आहे, पण आता दोन्ही पक्ष ताकदीने लढतील. आणि युतीच्या घोषणेनंतर भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी काय प्रतिक्रिया दिली ती हे ऐकूयात. मुझे पूरा भरोसा है कि ये दोनों चुनाव में महाराष्ट्र में हम विजयी बनेंगे. जहां तक महाराष्ट्र का सवाल है, कुछ दिन पहले मैंने पुणे में एक आंकड़ा कहा था, मैं रिपीट करना चाहता हूं. सेना भाजपा युति मिनिमम 45 सीट से ये विजय लोकसभा के अंदर प्राप्त करेगी. 48 में से 45 सीट. अगर ये दोनों पक्ष आज एक साथ में आए हैं तो ये आंकड़ा अपने आप सिद्ध होने वाला है. मैं सेना प्रमुख उद्धव जी को भी बहुत बहुत साधुवाद देना चाहता हूं, अभिनंदन देना चाहता हूं कि इन्होंने जो मनमुटाव था वो समाप्त करने में बड़े हृदय के साथ काम किया है. और भारतीय जनता पार्टी के प्रदेश यूनिट ने भी, हमारे अध्यक्ष जी और मुख्यमंत्री ने भी इसको बड़ी धैर्य के साथ इस गुत्थी को सुलझाकर आज इस जगह पर हम पहुंचे हैं. आने वाले दोनों चुनाव दोनों पार्टियों के कार्यकर्ता बूथ स्तर पर एक साथ मिलकर लड़ेंगे तो निश्चित ही हमारा विजय का रास्ता प्रशस्त होता है. 2019 या महासंग्रामासाठी हिंदुत्वाची गरज म्हणून भाजप सेना पुन्हा एकत्र आले असले तरी गेल्या 2 वर्षात याच मित्रपक्षांनी परस्परांवर अतिशय प्रखर शब्दात टीकाही केली होती. बघूयात गेल्या 2 वर्षात युतीतला शिमगा नेमका कसा रंगला होता ते. नाही म्हटलं उगीच आपली आठवण करून दिलेली बरी. मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. उद्धव साहेब, मुंबई मनपा निवडणुकीवेळी युती तोडण्याची केलेली ही वल्गना तुम्हाला आठवत असेलच ना. नाही म्हटलं आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून द्यावी. तुमच्या या घोषणेनंतर भाजपवाल्यांनीही किरीट सोमय्यांना पुढे करून थेट मातोश्रीवर हल्ला केला होता. हेही तुम्ही विसरला नसालच. खूप भोगलं आम्ही. मग खड्ड्यांचे घोटाळा असो, नाला सफाई घोटाळा असो, कचरा घोटाळा असो, टँकर घोटाळा असो, आता आम्हाला मुंबईला मुक्त करायची आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची तयारी 227 सगळेच वॉर्ड स्वबळावर लढण्याची आहे. सोमय्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मग तुम्ही किशोरी पेडणेकरांना पुढे केलं. मुळात स्वबळावर हे सुस्पष्ट बोललं पाहिजे. त्यांनी आम्ही स्वबळावर लढणार असं नाही, ते बोलू शकत नाहीत. बीएमसी निवडणुकीत युती तोडूनही तुम्ही कसे बसे नंबर 1चे पक्ष बनलात. पण सत्ता स्थापनेच्या कुरघोडीत उगीच राज्यातलं सरकार हातचं जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका पुन्हा तुम्हाला आंदण देऊन टाकली. अर्थात त्या बदल्यात तुम्ही मंत्र्यांचे राजीनामे पुन्हा खिशात घेऊन युती सरकारचा पाठिंबा कायम ठेवलात. वर्षभर हे असंच सुरू राहिल्यानंतर पालघर पोटनिवडणुकीत तुम्ही आणि मुख्यमंत्री पुन्हा आमने-सामने आलात. तुम्ही चक्क त्यांचा उमेदवारच पळवलात. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग मुख्यमंत्र्यांनी चक्क काँग्रेसचा उमेदवार पळून तुम्हाला चितपट केलं. पुढे 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजप पराभूत होताच संजय राऊतांना पुन्हा जोर आला. मग तुम्ही राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन थेट अयोध्या गाठली. तिथंही तुम्ही त्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. पंढरपूरच्या सभेत तुम्ही पुन्हा युती गेली खड्ड्यात म्हणत थेट पंतप्रधानांना चोर ठरून मोकळे झालात. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या प्रथम बघतो आहे की कडुलिंबाला, म्हणजे ज्या कडुलिंबाने आम्ही कीड मारत होतो त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली. म्हटलं असंच झालेलं आहे. हल्ली पहारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेले आहेत. अनेक दिवसांचा संयम सोडत मुख्यमंत्र्यांनी मग आम्ही युतीसाठी लाचार नसल्याचं सांगत तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. लातूरच्या सभेत तर अमित शहांनी तुम्हाला थेट पटक देंगेचीच भाषा वापरल्यानंतर तुमचं आणि भाजपचं आणखीनच फाटलं. 3 राज्यांमधल्या निवडणुकांमधल्या पराभवांना अगतिक झालेल्या भाजपाला कोणत्याही स्थितीत युती हवीच होती. पण त्यांच्या आर्जवांना भीक न घालता तुम्ही आरपारची भाषा सुरूच ठेवली होती. भाजप समोर कठोर अटींचा प्रस्ताव ठेवत तुम्ही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण व्हॅलेंटाईन डेला तुमच्यातल्या प्रेमाला पुन्हा नवी पालवी फुटली. कुणाच्या ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीच्या पायऱ्या चढले. तुमचा रुसवा फुगवा दूर झाला आणि तुटलेला संसार पुन्हा जुळला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवून आणणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारतीय लष्करानं पहिला मोठा दणका दिला. काश्मीरमध्ये पहाटेपासून काल सुरू असलेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदच्या 2 कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पण या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचे 5 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मदच्या कमांडरचा खात्मा, कामरान उर्फ गाझीला कंठस्नान. दहशतवाद्यांविरोधात लष्कराची जोरदार मोहीम. जम्मू काश्मीरच्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्करानं पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात धडक मोहीम उघडली आहे. रविवारी रात्री पिंगलान परिसरातील एका घरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यावरून जवानांनी त्या घराला चोहोबाजूनं वेढा घातला आणि घरात दडून बसलेला जैश ए मोहम्मदचा कमांडर कामरान उर्फ गाझी तसंच त्याचा साथीदार हिलाल अहमद या दोघांचा खात्मा केला. गाझी हा जैश ए मोहम्मदचा टॉपचा कमांडर म्हणून ओळखला जात होता. तो आयईडी स्फोट घडवून आणण्यात तरबेज होता. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर पाकिस्तानात बसून जम्मू काश्मीरमध्ये आपला भाचा ताल्हा रशीद याच्या मार्फत दहशतवादी कारवाया करत होता. मात्र गेल्या वर्षी लष्कराच्या ऑपरेशन ऑलआउटमध्ये भारतीय जवानांनी ताल्हा रशीदला कंठस्नान घातलंय. त्यानंतर मसूदनं गाझीवर ही जबाबदारी सोपवली होती. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात गाझीचा हात असावा असा तपास यंत्रणांना संशय. त्या दिशेनंही तपास केला जातोय. दक्षिण काश्मीर परिसरात झालेल्या या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सच्या एका मेजरसह 4 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांची नांगी ठेचण्यासाठी भारतीय लष्करानं कंबर कसली असून आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.